गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधातील शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे सहपालक मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली। यावेळी विमानतळ भूसंपादनाची पुढील प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले। शासन विकासासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार करणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले। तसेच चामोर्शी औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतही नागरिक व शेतकऱ्यांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। यावर ते काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। या प्रत्येक चर्चेमध्ये लोकांना रिलीफ मिळावा, प्रक्रिया थांबावी, या प्रत्येक विषयावर चर्चा झाली। त्या चर्चेत शेतकऱ्यांशी संवाद करून त्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जो निर्णय झाला तो निर्णय मी आपल्याला सांगत आहे आणि या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी फोन करून सहमती घेतलेली आहे। यामध्ये सर्वात पहिला विषय आपला एअरपोर्टचा होता। एअरपोर्टच्या विषयामध्ये 12 महिना जो GR निघालेला आहे, पहिले आपण एकदा एअरपोर्टची एक जागा निवडली होती, त्यानंतर ती रद्द केली लोकांच्या मागणीवर आणि नंतर 3 जागेचा रिपोर्ट गेला। 3 जागेचा रिपोर्ट गेल्यानंतर महाराष्ट्र